कल्पना करा, एक काळ होता जेव्हा तुम्ही दिवसभर काम करायचात, बाजारात चालत जायचात, जिने चढायचात, घरातील सगळी कामं स्वतः करायचात. पण आज थोडंसं चाललं तरी पाय जड होतात, उभं राहिलं की गुडघे थरथरतात, जिने चढताना श्वास फुलतो आणि मनात नकळत एक भीती निर्माण होते. आपले शरीर आता साथ सोडतंय का? मित्रांनो, सगळ्यात दुःखद गोष्ट कोणती आहे माहिती आहे? शरीर अचानक कमजोर होत नाही, ते आधी हळूहळू संकेत देतं. रात्री पायात गोळे येणं, चालताना तोल जाणे, सकाळी उठल्यावर पाय आखडणे, गुडघ्यात कटकट आवाज येणे, बसल्यावर उठताना त्रास होणे. पण आपण काय करतो? वय झालंय असं म्हणून दुर्लक्ष करतो. आणि इथेच चूक होते, कारण अनेक वेळा ही फक्त वयाची समस्या नसते, तर शरीरात वाढलेली कॅल्शियमची कमतरता, स्नायूंची झीज, कमजोर नसा आणि चुकीच्या आहाराचा परिणाम असतो. आणि जर वेळेत लक्ष दिलं नाही तर हळूहळू अशी वेळ येते की माणसाला स्वतः चालण्यासाठी दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. पण चांगली गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात असे काही नैसर्गिक पदार्थ आहेत जे पायांमध्ये पुन्हा ताकद निर्माण करू शकतात, हाडांना मजबूत करू शकतात, सांध्यांमधील वेदना कमी करू शकतात आणि म्हातारपणातही शरीराला सक्रिय ठेवू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 जबरदस्त पदार्थांबद्दल सांगणार आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटचे 3 पदार्थ इतके प्रभावी आहेत की अनेक वृद्ध लोकांची त्यांचा फायदा अनुभवला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजची ही माहिती भविष्यात तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून होण्यापासून वाचवू शकते. चला तर मग सुरुवात करूया. 1. हिरव्या पालेभाज्या. मित्रांनो, आजकाल अनेक लोकांच्या शरीरात एक मोठी समस्या दिसून येते आणि ती म्हणजे पोषणाची कमतरता. विशेषतः 50-60 नंतर शरीर आधीच पोषण शोषून घेत नाही. त्यामुळे हळूहळू हाडं कमजोर होऊ लागतात, स्नायूंमध्ये ताकद कमी होऊ लागते आणि चालताना पाय जड वाटू लागतात. अनेक लोक सकाळी उठल्यावर म्हणतात, आज पायात अजिबात ताकद नाही, थोडंसं चाललं तरी पाय दुखायला लागतात, जिने चढताना पाय थरथरतात. मित्रांनो, हे फक्त वयामुळे होत नाही. अनेक वेळा शरीरातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता असते. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. पालक, मेथी, चाकवत, शेपू, राजगिरा यासारख्या भाज्या शरीराला नैसर्गिक ताकद देतात. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडांना मजबूत करतं, आयर्न रक्तदाब वाढवतं आणि मॅग्नेशियम स्नायूंना योग्य प्रकारात मदत करतं. ज्या लोकांना रात्री पायात गोळे येतात, चालताना थकवा येतो किंवा पायात मुंग्या येतात, त्यांनी या भाज्या नक्की घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाज्या शरीरात सूज कमी करण्यासाठीही मदत करतात. त्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळू शकतो. पण अनेक लोक भाज्या कमी खातात आणि त्याऐवजी बाहेरचं तेलकट, जंक फूड जास्त खातात. यामुळे शरीराला पोषण मिळत नाही आणि कमजोरी वाढते. म्हणून आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा हिरव्या पालेभाज्या आहारात नक्की घ्या. कारण मित्रांनो, कधीकधी औषधांपेक्षा योग्य आहारच शरीराला जास्त ताकद देतो. आता 2 नंबर, शेवगाच्या शेंगा. मित्रांनो, शेवग्याच्या आयुर्वेदामध्ये चमत्कारी भाजी म्हटलं जातं, कारण शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी शेवगा खूप महत्त्वाचा मानला जातो. आजकाल अनेक वृद्ध लोकांची सर्वात मोठी तक्रार असते, गुडघे साथ देत नाहीत, बसल्यावर उठताना त्रास होतो, जास्त वेळ उभं राहिलं की पाय दुखायला लागतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे हाडांची झीज आणि सांध्यांमधील कमजोरी. शेवग्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे शरीरातील हाडांना मजबूती देतं आणि सांध्यांमधील स्टिफनेस कमी करण्यात आपल्याला मदत करतं. ज्या लोकांना सकाळी उठल्यावर पाय आखडल्यासारखे वाटतात किंवा चालायला सुरुवात करताना त्रास होतो, त्यांनी शेवग्याचं सेवन जरूर करा. शेवग्याचे सूप, भाजी किंवा शेंगा कोणत्याही प्रकारे खाल्ल्या तरी फायदा मिळू शकतो. आणखी एक गोष्ट सांगायची तर शेवगा शरीरातील सूज कमी करण्यास देखील आपल्याला मदत करतो. म्हणून गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा पाय सुजण्याची समस्या असलेल्या लोकांसाठी हा खूप फायदेशीर मानला जातो. काही लोक म्हणतात औषध घेतो पण आराम पडत नाही. पण मित्रांनो, जर शरीराला योग्य पोषणच मिळालं नाही तर फक्त औषधांनी किती दिवस फायदा होणार? म्हणून अशा नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यानंतर 3 आहे ते म्हणजे तीळ. मित्रांनो, तीळ लहान असतात पण त्यांचे फायदे खूप मोठे असतात. वय वाढल्यानंतर शरीरात कॅल्शियमची कमतरता खूप जास्त वाढू लागते आणि याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो आपल्या हाडांवर. हाडं कमजोर झाली की चालताना त्रास होतो, गुडघे दुखतात, पाय पटकन थकतात आणि काही वेळा तोलसुद्धा आपला जातो. अनेक लोकांना वाटतं की फक्त दूधच कॅल्शियम देतं, पण मित्रांनो, तिळामध्येही भरपूर कॅल्शियम असतं.
काड्यातील हाडांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यामध्ये हेल्दी फॅट्स आणि मिनरल्सही असतात जे सांध्यांना पोषण देतात. महिलांमध्ये मेनोपॉज नंतर हाडं कमजोर होण्याची समस्या जास्त दिसते. अशा वेळी तिळाचे सेवन खूप उपयोगी ठरू शकतं. रोज सकाळी 1 चमचा तीळ किंवा तिळाचा लाडू खाल्ल्यास शरीराला चांगली ताकद मिळू शकते. तीळ शरीरातील कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. यामुळे सांध्यांमध्ये स्टिफनेस देखील कमी होऊ शकते. म्हणून मित्रांनो, इतका छोटा पदार्थ असला तरी त्याची ताकद खूप जास्त मोठी आहे. त्यानंतर 4 ते म्हणजे नाचणे. मित्रांनो, आजकाल अनेक लोकांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता इतकी वाढली आहे की अगदी थोडं चाललं तरी पाय दुखायला लागतात. काही लोकांना जिने चढताना गुडघे थरथरतात, तर काहींना जास्त वेळ उभं राहिलं तरी पायात वेदना सुरू होतात. आणि अशा वेळी नाचणी खूप मोठा आधार ठरू शकते. नाचणीमध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं असं म्हटलं जातं. हे हाडांना मजबूती देतं आणि शरीरातील कमजोरी कमी करण्यास मदत करतं. पूर्वीच्या काळात लोक नाचणी नियमित खायचे, म्हणून त्यांची हाडं मजबूत असायची. पण आजकाल लोकांनी पारंपरिक पदार्थ सोडून फास्ट फूड खाणं जास्त वाढवलं आहे आणि यामुळे शरीर कमजोर होत चाललं आहे. नाचणी शरीराला ऊर्जा देते, स्नायूंना ताकद देते आणि पाय लवकर थकण्याची समस्या कमी करण्यास आपल्याला खूप मदत करते. वृद्ध लोकांसाठी नाचणीचं सत्व, भाकरी किंवा आंबील खूप फायदेशीर मानलं जातं. जर तुम्हाला वाटत असेल की शरीर दिवसेंदिवस कमजोर होत चाललंय, तर नाचणी आहारात नक्की समाविष्ट करा. त्यानंतर आहे 5 बदाम आणि अक्रोड. मित्रांनो, वय वाढतं तसं फक्त हाडच कमजोर होत नाहीत, तर नसांमध्येही कमजोरी येऊ लागते आणि मग सुरू होतात अशा समस्या. पाय सुन्न पडणे, मुंग्या येणे, चालताना अस्थिर वाटणे किंवा थोडंसं चाललं तरी थकवा येणे. यामागचं एक कारण म्हणजे शरीराला योग्य हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन न मिळणं. बदाम आणि अक्रोड यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. हे मेंदू, नसा आणि स्नायूंना पोषण देतं. ज्या लोकांना कमजोरी जास्त जाणवते त्यांनी सकाळी भिजवलेले बदाम नक्की खा. अक्रोड रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत करतो आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो. अनेक वृद्ध लोक सतत थकलेले दिसतात कारण शरीराला आतून ताकदच मिळत नाही. म्हणून अशा पौष्टिक पदार्थांच्या आहारात समावेश करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मित्रांनो, शरीर मजबूत ठेवण्यासाठी फक्त पोट भरणं पुरेसं नसतं, तर शरीराला योग्य पोषण मिळणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. 6 दूध आणि साजूक तूप. मित्रांनो, आजकाल अनेक लोक वजन वाढेल या भीतीने दूध आणि तूप दोन्ही गोष्टी कमी करतात किंवा पूर्ण बंद करतात. पण योग्य प्रमाणात घेतलेले दूध आणि साजूक तूप शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे हे अनेकांना माहीतच नसतं. वय वाढल्यानंतर शरीरातील हाडं हळूहळू कमजोर होऊ लागतात. सांध्यांमधील नैसर्गिक ल्युब्रिकेशन कमी होऊ लागतं. त्यामुळे चालताना गुडघ्यात कटकट आवाज येणे, बसल्यावर उठताना त्रास होणे किंवा पायात स्टिफनेस जाणवणे अशा समस्या सुरू होतात. अनेक लोक म्हणतात, सकाळी उठल्यावर शरीर अगदी आखडल्यासारखं वाटतं. थोडं चाललं तरी गुडघे दुखतात, जिने चढताना पाय साथ देत नाही. मित्रांनो, अशा वेळी शरीराला आतून पोषण देणं खूप जास्त गरजेचं आहे. दुधामध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी असतं, जे हाडांना मजबूती देण्यासाठी मदत करतं. तर साजूक तूप सांध्यांमधील कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहे. पूर्वीच्या काळात लोक रोज थोडं तूप खात होते आणि त्यामध्ये त्यांचे सांधे जास्त काळ मजबूत राहायचे. आजकाल मात्र लोकांनी नैसर्गिक पदार्थ सोडून प्रोसेस्ड फूड जास्त वाढवला आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लगेच लागतो. तर योग्य प्रमाणात साजूक तूप घेतलं तर ते शरीरासाठी ताकद देण्यास मदत करू शकतं. वृद्ध लोकांसाठी रात्री कोमट दुधात थोडी हळद आणि थोडंसं तूप घालून घेणं खूप फायदेशीर मानलं जातं. हे शरीराला आराम देतं आणि हाडांना पोषण मिळवून देतं. 7 नंबर म्हणजे केळी. मित्रांनो, अनेक लोकांना रात्री झोपताना अचानक पायात गोळे येतात. काही लोकांचे पाय इतके दुखतात की रात्री झोपही लागत नाही. काहींना चालताना अचानक स्नायू ताणल्यासारखे वाटतात आणि यामागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरातील पोटॅशियमची कमतरता. केळी हे पोटॅशियम उत्तम स्रोत मानलं जातं. हे स्नायूंना योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतं आणि पायात येणारे गोळे कमी करण्यासाठी उपयोगी मानलं जातं. ज्या लोकांना जास्त कमजोरी जाणवते त्यांनी सकाळी किंवा दुपारी केळं नक्की खा. केळ्यांमध्ये नैसर्गिक
ऊर्जा देणारे घटकही असतात, म्हणून शरीर पटकन थकत नाही. आजकाल अनेक वृद्ध लोक म्हणतात 2 पावलं चाललं तरी दम लागतो, कारण शरीरात ऊर्जा कमी झालेली आहे ना. अशा वेळी केळी या शरीराला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतं. पण मित्रांनो, जास्त प्रमाणात काहीही खाणं योग्य नाही. म्हणून मर्यादित प्रमाणात केळ्याचं सेवन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर म्हणायचं 8 तर उडीद डाळ. मित्रांनो, उडीद डाळ ही शरीराला ताकद देणाऱ्या पदार्थांमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. पूर्वीच्या काळात लोक मेहनतीचं काम करत होते तरी त्यांच्यात ताकद टिकून राहायची, कारण त्यांच्या आहारात उडीद डाळीसारखे पौष्टिक पदार्थ असायचे. उडीद डाळ स्नायूंना पोषण देते आणि शरीरातील कमजोरी कमी करण्यास मदत करते. विशेषतः वृद्ध लोकांमध्ये मसल्स लॉस म्हणजे स्नायूंची झीज खूप वेगाने होते आणि यामुळे चालताना पायात ताकद राहत नाही. उडीद डाळीमध्ये प्रोटीन, आयर्न आणि अनेक पोषण घटक असतात जे शरीराला मजबूत बनवण्यासाठी मदत करतात. उडीद डाळीचे लाडू, डोसे किंवा खिचडी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आपल्याला ठरू शकते. अनेक लोक दिवसभर थकलेले वाटतात, काम करण्याची इच्छा होत नाही किंवा पायात शक्तीच राहत नाही. अशा वेळी शरीराला नैसर्गिक ताकद देणारे पदार्थ खूप महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर 9 नंबर आहे ते म्हणजे हळद. मित्रांनो, हळद हा फक्त मसाला नाही तर नैसर्गिक औषध देखील मानला जातो. आजकाल अनेक लोक सांधेदुखी, गुडघेदुखी आणि शरीरातील सूज यामुळे त्रस्त आहेत. काही लोकांना चालताना गुडघ्यात वेदना होतात तर काहींना बसल्यावर उठणं सुद्धा कठीण होतं आणि यामागे शरीरातील इन्फ्लमेशन म्हणजे सूज हे एक मोठं कारण असू शकतं. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो जो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. म्हणूनच आयुर्वेदात हळदीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. रोज रात्री हळदीचं दूध घेतल्यास शरीराला आराम मिळू शकतो. ज्या लोकांना सांधेदुखी जास्त असते त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी ठरू शकतं. हळद शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही मदत करते, म्हणून शरीर आतून मजबूत राहण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर 10 आहे ते म्हणजे लसूण. मित्रांनो, अनेक वेळा पाय कमजोर होण्यामागचं कारण फक्त हाडं नसतात तर खराब रक्ताभिसरणसुद्धा असू शकतं. जेव्हा शरीरातील रक्त योग्य प्रकारे पायांपर्यंत पोहोचत नाही तेव्हा पाय सुन्न पडणे, मुंग्या येणे, थंड वाटणे किंवा चालताना अस्थिर वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. आणि अशा वेळी लसूण खूप फायदेशीर ठरू शकतो. लसूण रक्ताभिसरण सुधारण्यास खूप जास्त मदत करतो. यामुळे शरीरातील नसांना योग्य पोषण मिळण्यास मदत होते. पूर्वीच्या काळात लोक सकाळी कच्चा लसूण खायचे कारण त्यांच्या शरीरावर खूप चांगले परिणाम मानले जात होते. लसूण शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही मदत करू शकतो. आणि जेव्हा रक्तप्रवाह चांगला राहतो तेव्हा पायांमध्ये ताकद टिकून राहण्यास आपल्याला मदत होते. ज्या लोकांना सतत पायात मुंग्या येतात त्यांनी लसणाचं सेवन मर्यादित प्रमाणात नक्की घ्या, कारण मित्रांनो, शरीरातील रक्तप्रवाह जितका चांगला तितकी शरीराची ताकद जास्त. त्यानंतर 11 नंबर आहे ते म्हणजे हरभरा. मित्रांनो, आजकाल अनेक लोक सकाळी उठल्यापासून थकलेले दिसतात. शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. थोडंसं चाललं तरी दम लागतो आणि पायांमध्ये ताकद राहत नाही. काही लोक तर म्हणतात पूर्वीसारखं शरीर राहिलंच नाही. काम करायला गेलं की लगेच थकवा येतो, पाय अगदी रिकामे वाटतात. मित्रांनो, अनेक वेळा यामागचं कारण म्हणजे शरीरातील प्रोटीन आणि आयर्नची कमतरता. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी भिजवलेला हरभरा खूप फायदेशीर मानला जातो. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, आयर्न, फायबर आणि शरीराला ऊर्जा देणारे पोषक घटक असतात जे शरीरातील कमजोरी कमी करण्यास आपल्याला मदत करतात. वृद्ध लोकांमध्ये रक्ताची कमतरता आणि स्नायूंची कमजोरी जास्त दिसते. अशा वेळी सकाळी भिजवलेला हरभरा खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक ताकद मिळू शकते. पूर्वीच्या काळात मेहनत करणारे लोक हरभरा नियमित खायचे कारण त्यांना माहीत होतं की हा पदार्थ शरीराला टिकाऊ ताकद देतो. आजकाल मात्र लोक पॅकेज स्नॅक्स आणि बाहेरचं खाणं जास्त खातात, पण अशा पदार्थांमुळे शरीराचं नुकसानच जास्त होतं. जर शरीर मजबूत ठेवायचं असेल तर नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांकडे परत जाणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर 12 ते म्हणजे सोयाबीन. मित्रांनो, वय वाढतं तसं शरीरातील स्नायू हळूहळू कमी होऊ लागतात. यालाच मसल्स लॉस असं म्हटलं जातं. आणि जेव्हा स्नायू कमजोर होतात तेव्हा चालताना
तोल जाणे, पायात शक्ती न राहणे, उठताना त्रास होणे किंवा शरीर पटकन थकणे अशा समस्या सुरू होतात. म्हणूनच शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सोयाबीन हे प्रोटीनच पॉवर हाऊस मानलं जातं. शरीरातील शाकाहारी लोकांसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. सोयाबीन स्नायूंना पोषण देतं आणि शरीराची झीज भरून काढण्यास मदत करतं. अनेक लोक फक्त पोट भरण्यासाठी खातात, पण शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि मग हळूहळू शरीर कमजोर होऊ लागतं. जर तुम्हाला वाटत असेल की शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चाललंय, तर प्रोटीनयुक्त पदार्थ आहारात नक्की वाढवा. सोयाबीनची भाजी, चंक्स, इतर पदार्थ मर्यादित प्रमाणात घेतल्यास शरीराला फायदा होऊ शकतो. त्यानंतर नंबर 13 ते म्हणजे आवळा. मित्रांनो, आवळा हा छोटासा दिसणारा पण खूप प्रभावी, खूप शक्तिशाली पदार्थ आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृतासमान मानलं गेलं आहे, कारण तो शरीराला आतून मजबूत करण्याचं काम करतो. वय वाढल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, हाडं कमजोर होतात, सांधे दुखू लागतात आणि शरीर पटकन थकू लागतं. अशा वेळी आवळा खूप फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. हे शरीरातील हाडं आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतो. म्हणजे शरीराचं एजिंग प्रोसेस थोडं कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. पूर्वीच्या काळात लोक आवळा नियमित खायचे, म्हणून त्यांची इम्युनिटी मजबूत असायची. आजकाल मात्र लोक प्रोसेस्ड फूड आणि थंड पेयांकडे जास्त वळले जात आहे आणि याचा परिणाम शरीरावर दिसतो. जर शरीराला आतून मजबूत ठेवायचं असेल तर आवळ्यासारखे नैसर्गिक पदार्थ खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्यानंतर 14 आहे ते म्हणजे अंडी. मित्रांनो, अनेक वृद्ध लोकांच्या शरीरात ताकद कमी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे प्रोटीनची कमतरता. कारण वय वाढल्यानंतर शरीरातील स्नायू झपाट्याने कमी होऊ लागतात आणि मग सुरू होतो अशा समस्या. चालताना कमजोरी, उठताना त्रास, पायात शक्ती न राहणे आणि थोडं काम केलं तरी थकवा येणे. अंड्यामध्ये उत्तम दर्जाचं प्रोटीन असतं, जे शरीरातील स्नायूंना मजबूत करण्यासाठी मदत करतं. ज्या लोकांना शरीर खूप कमजोर वाटतं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अंड्याचा आहारात समावेश नक्की करा. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक घटकही असतात, जे हाडांसाठी फायदेशीर मानले जातात. पूर्वी लोक घरचं पौष्टिक अन्न जास्त खात होते, त्यामुळे त्यांची ताकद जास्त काळ टिकून राहायची. आजकाल मात्र चुकीच्या खाण्यामुळे शरीर आतून कमजोर होत चाललं आहे, म्हणून योग्य पोषण मिळणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 15 आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी. मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की पाणी फक्त तहान भागवण्यासाठी असतं, पण खरं सांगायचं तर शरीर मजबूत ठेवण्यासाठी पाणी खूप जास्त महत्त्वाचं असतं. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा स्नायूंमध्ये ताण येतो, पायात गोळे येतात, कमजोरी वाढते आणि शरीर पटकन थकू लागतं. वृद्ध लोक अनेक वेळा कमी पाणी पितात आणि मग त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. शरीरातील प्रत्येक पेशीला योग्य प्रकारे काम करण्यासाठी पाणी आवश्यक असतं. जर शरीर हायड्रेट राहिलं तर स्नायू आणि सांधे चांगल्या प्रकारे काम करू शकतात. अनेक वेळा पायात गोळे येण्यामागे फक्त पाण्याची कमतरता असते. म्हणून दिवसातून पुरेसं पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे. पण मित्रांनो, फक्त थंड पेय म्हणजे हायड्रेशन नाही. नैसर्गिक पाणी शरीरातील सर्वात चांगलं मानलं जातं. मित्रांनो, वय वाढणं हे नैसर्गिक गोष्ट आहे, पण वय वाढलं म्हणून शरीर कमजोर व्हायलाच हवं असं नाही ना. योग्य आहार, थोडा व्यायाम, चांगल्या सवयी आणि शरीराची योग्य काळजी घेतली तर म्हातारपणातही माणूस ताकदीने चालू शकतो. आज सांगितलेले हे 15 पदार्थ शरीराला आतून पोषण देण्यासाठी मदत करू शकतात. पण लक्षात ठेवा, एका दिवसात चमत्कार होत नाही. नियमितपणे चांगल्या सवयी पाळल्यावरच शरीरामध्ये बदल दिसू शकतो. म्हणूनच आजपासूनच शरीराची काळजी घ्या. कारण मित्रांनो, जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे चांगलं आरोग्य. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.